तर कसे आहेत तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर मोमोज हा असा आहे म्हणजे कोण नाही खाणार, सगळ्यांना मोमोज आवडतात. ते व्हेज असो नॉनव्हेज असो. तर मी सुद्धा घरी विचार केला की घरी आपण मोमोज ट्राय करू. तर मी बनवले चिकन मोमोज आणि खूप छान लागत होते आणि एकदम बाहेरसारखी टेस्ट होती. तर चला आता पहिले तर थोडेसेच पहिले मी बनवले, कारण कसे होतील मला सांगू शकत नव्हतं म्हणून. तर पहिले मैदा घेतला, मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकला आणि पाणी टाकून त्याचा असा सॉफ्ट एकदम डो तयार केला. त्याच्यानंतर कांदा, कोबी आणि 2 आपल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यासुद्धा चॉपरमध्ये मी बारीक करून घेतल्या आणि त्याच्यात नंतर चिकनसुद्धा टाकून चिकन बोनलेस घ्यायचा आणि चिकनचासुद्धा मी खिमा करून घेतला. चॉपरमध्ये केलं कसं एकदम नाही, इकडे मला अंशूसुद्धा हेल्प करतो, कारण त्याचीच फरमाईश होती का मग चिकन मोमोज बनव. आणि या सगळं मिश्रणामध्ये थोडंसं मीठ टाकायचा आणि तो हलक्या हाताने मिक्स करायचा, कारण कोबी असतो त्याला पाणीसुद्धा सुटतो. आणि आपलं मिश्रण तर रेडी आहे. थोडीशी टाकायची त्याच्यात ब्लॅक पेपर पावडर, काली मिरीची पूड टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हा सगळा मिश्रण. तर आता मोमोज तर मी पहिल्यांदा बनवणार होते, त्यामुळे मी मैद्याची अशी मोठी पोळी लाटली आणि छोट्या ग्लासाच्या साहाय्याने त्याच्याशी छोटे छोटे गोल पाडून घेतले आणि मग त्याच्यात मी स्टफ केला आणि त्याच्यात मी ते सारण भरला आणि मी मोमोज बनवला आणि पहिल्याच वेळेस माझा मस्त मोमोज झाला. म्हणजे थोडासा हे होतं करताना, पण परफेक्ट माझा मोमोजचा शेप बरोबर तयार झाला. तर अशा प्रकारे मी सगळे मोमोज बनवून घेतले आणि एकीकडे मला अंशूसुद्धा मदत करत होता मोमोज बनवायला. तर त्याने पण त्याच्या स्टाईलने बनवायचा प्रयत्न केला आणि बाकीचे उरलेले चिकन होतं त्याचं मी पॅटी बनवल्या. तर मोमोज तर मस्त झालेले आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असं तर चॅनलला